कसं आहे, हवेत गोळीबार बोलतात तशा प्रकारे सगळ्यांचं सुरू आहे. कोणाकडे पेन ड्राईव्ह आहे, सीडी आहे, फक्त नुसते दाखवतात, त्याच्यात आतमध्ये काय कोणालाच माहीत नाही. आणि याचा पर्दाफाश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितलं. नाना पटोले सीडी ते पेन ड्राईव्ह हलवत होते. बोलले, पटोले तुमचा बॉम्ब गेला कुठे, आमच्यापर्यंत पोचलाच नाही. त्याच्यामुळे सगळे हतबल झालेला विरोधी पक्ष आहे, त्यांना सूर सापडत नाही आहे. आणि अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष कसा सपशेल अपयशी ठरला आहे हे आपण पाहत आहे. म्हणून अशा प्रकारचे, ज्याला पोरकटपणा म्हणतो, त्या व्यतिरिक्त दुसरा शब्द नाही, असं वडेट्टीवार नाना पटोले हे खेळ खेळताना दिसत आहेत. कुठलंच कन्स्ट्रक्टिव्ह काही नाही आहे. आणि असे काही विषय आणून सनसनाटी निर्माण करणं, याच्या पलीकडे त्यांचा काहीच उद्देश नाही. याच्यामध्ये काय वेगळं आहे? भाजपला मोदी हवेच हवेत. मोदी हाच भारतीय जनता पार्टीचा चेहरा आहे. याच्यामध्ये तुमचं वेगळं काय तुम्हाला विचारायचं आहे? त्याच्याबद्दल दुमत आहे का? पण मोदी नसले तर हा विषयच येतो कुठे? मोदी साहेब नसले नसतील असं का आपण म्हणताय? मोदी साहेब केवढे सक्षम, केवढे फिट आहे ते पूर्ण देश आणि जग पाहतोय. त्याच्यामुळे नसले तरचा विषय, मोदीच आमचे सर्वे सर्व नेते आहेत. मोदी साहेब हाच आमचा चेहरा आहे आणि मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली दैदिप्यमान यश मिळाले, भविष्यातही मिळेल ते त्यांच्याच नेतृत्वाखाली. घणाघात तुम्हाला वाटतो मला कळत नाही. उद्धव ठाकरे टोमणे मारण्यापलीकडं त्या ठिकाणी बोलत नाहीत. कोट्या करणं, समोरच्याचा अपमान करणं, आपली या ठिकाणी पक्षाची वाताहत होती ती दुरुस्त करण्यासाठी खरं म्हणजे काम केलं पाहिजे न बोलता. परंतु ते करण्यापेक्षा टोमणे मारणं, उद्धार करणं, टीका करणं यातच ते धन्यता मानतात. उलटपक्षी माननीय शिंदेसाहेब काम करत राहतात, सर्वसामान्यांमध्ये मिसळतात. म्हणून उद्धवजींना यश मिळालं नाही. शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारचं विधानसभेला यश मिळवलं. लोक सर्व पाहत असतात, कोण केवळ बोलतं, कोण केवळ टोमणे मारतं आणि कोण विकासाच्या गोष्टी करतं आणि प्रामाणिकपणे काम करतं. मुख्यमंत्र्यांना आव्हान केलं. आव्हान वगैरे असं काही नाही आहे. आणि मुख्यमंत्री तर असे शेकडो आव्हान पेलवत असतात आणि ते उभे आहेत. परंतु त्याकडे बघत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी जर भूमिका एखाद्या विषयाची स्पष्ट केले की मराठीच सक्तीची आहे, हिंदी सक्तीची नाही, ही लोकभावना बघून जी मागे घेतला. आणि ज्या वेळेला माशेलकर समितीचा अहवाल आला मराठीच्या संदर्भात, तेव्हा तो स्वीकारला कोणी? उद्धवजी ठाकरे साहेबांनी. सही कोणी केली? उद्धवजी ठाकरे साहेबांनी. उद्धवजी ठाकरे साहेबांना तुम्ही विचारणार नाही. आणि देवेंद्रजींवर आगपाखड करायचं कारण काय? देवेंद्रजींनी या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून माननीय पंतप्रधान मोदी साहेबांकडे आग्रही भूमिका घेऊन अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मराठी भाषा भवन उभं राहतंय. अनेक चांगल्या गोष्टी मराठी माणसांच्या हिताच्या त्या ठिकाणी होत आहेत आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाजूनच देवेंद्रजी आहेत. परवाच त्यांनी विधिमंडळात सांगितलं की आता निवडणुका जवळ आल्यात, 3-4 महिने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या भाषा होईल, निवडणूक संपली की बंद. परंतु त्याला उत्तर त्यांनी दिलंय, जाहीरपणे पण कार्यक्रमात वरळीच्या दिलं, विधिमंडळाच्या संविधानिक सभागृहात दिलं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, अगदी आजोबा आले तरी त्या ठिकाणी मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग्य राहील. हे परखडपणे सांगितल्यानंतर सुद्धा मुंबई तोडणार, मुंबई विभक्त होणार, मला वाटतं जो विषयच नाही तो विषय करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे जनतेला सर्व कळतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं निवडणुकीच्या तोंडावर मराठी जनतेला नीट समजते. नाही, मला वाटतं मदरशामधून चुकीचं शिक्षण दिलं जाऊ नये. जर तसं असेल तर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु मदरशातनं, शाळांमधनं
जर त्या ठिकाणी योग्य शिक्षण त्या ठिकाणी दिलं असेल तर बंद करायचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं शिक्षण, शाळा या ज्या पवित्र अशा गोष्टी आहेत त्या संदर्भात शाळा बंद करू अशी भूमिका घेणं योग्य नाही आहे. त्यामुळं काहीच बंद होता कामा नये जे विद्यार्थ्यांच्या किंवा शिक्षणासाठी योग्य आहे. आता वर्षा गायकवाड काय बोलतात, दंगली आता नितेश राणे या महाराष्ट्रातले मंत्री आहेत, सरकार आहेत आणि त्याच्यामुळे सरकार नेहमी शांततेची भूमिका घेत असतं. त्यामुळे दंगली करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. अमितभाई शाह या राज्यात देशाचे गृहमंत्री आहेत. ज्या वेळेला धारा 370 रद्द केलं, एक टिपूसभर कुठे दंगल या देशात झाली नाही. आणि आता दंगली होत नाहीत याचं कारण देशात सक्षम नेतृत्व आहे, राज्यात सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे दंगली करण्याचा कुणाचाही विचार असेल त्या होत नाहीत, होऊ आमचं सरकार देणार नाही. ते म्हणतात त्याच्यावर जाम विश्वास आपला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब त्यावर हाऊसमध्ये काय बोलले ते तुम्ही डिलीट करून टाकता. त्या ठिकाणी आमच्या विधानसभा अध्यक्षांनी सभापतीमध्ये क्लिअर कट त्यांना माफी मागायला लावली. विधिमंडळाच्या सभागृहात त्या ठिकाणी आमच्या पडळकरनी दिलगिरी व्यक्त केली, परंतु आव्हाड आणि दिलगिरी व्यक्त करायला नकार दिला. हे आपण विचारत नाही. फक्त हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले, देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर त्या ठिकाणी सज्जड इशारा सर्वच आमदारांना दिला की केवळ एका आमदारामुळे प्रतिमा मलिन होत नाही, तर आमदारांचं वागणं कसं असावं. आणि त्या शब्दामध्ये सर्वच आमदारांकडे लोकांची बघण्याची तशी दृष्टी झाली. अशा प्रकारचे एक संस्कारित विधान माननीय मुख्यमंत्र्यांनी केलंय ते आपल्याला दिसत नाही. फक्त काँग्रेस काय बोलतं, आमच्यावर कोण काय टीका करतं हे तुम्हाला मात्र नीट समजतं. तसं म्हणणं होतं. या देशामध्ये सर्व नागरिकांना समान हक्क आहे. कायदा सगळ्यांसाठी आहे. देशाच्या विरोधात कोणी कृत्य करेल, भूमिका घेईल त्यावर कारवाई त्या ठिकाणी होत असते. जर कारवाई योग्य कोणाचं वक्तव्य असेल तर सरकारसमोर कायद्यासमोर सर्व समान आहेत. शेवटला बुडून बुडून मरू असं ते म्हणतात. आणि यालाच दुजोरा शंभरराव देसाई जे मंत्री आहेत माहितीमध्ये, मला वाटतं लहान मुलांची कुस्ती जशी असते तशा प्रकारचं आता वातावरण आहे. तू ये तुला बघून घेतो, तू ये तुला बघून घेतो. मुंबईत, महाराष्ट्रात खूप प्रश्न आहेत. त्या प्रश्नांकडे बघण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं हे प्रगल्भपणाचं लक्षण नाही आहे. कुणीही बोलो, मला वाटतं विकासावर बोलायला पाहिजे, विकासाच्या प्रश्नांवर भांडायला पाहिजे. तू ये तुला मारतो, तू ये तुला डुबवतो. मला वाटतं आताच्या सुशिक्षित पिढी किंवा समजदार समाजाला, नागरिकांना हे त्या ठिकाणी रुचत नाही, पचत नाही. दुसऱ्या बाजूला 2100 रुपये का देत नाही अशी मागणी करायची, म्हणजे त्यांचं हे दुटप्पी अशा प्रकारचं वागणं लक्षात येतं. ज्या पद्धतीनं आता आपण खर्च करतोय तो इन्फ्रास्ट्रक्चरवर करतोय, डेव्हलपमेंटवर करतोय, भांडवली गुंतवणूक करतोय. त्याच्यामुळे येणारा काळ हा आपला राज्याला आर्थिक संपन्नतेकडे नेणारा आहे. आणि जे मोदी साहेबांना आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही 3ऱ्या क्रमांकावर न्यायची आहे, त्यामध्ये महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा फार मोठा रोल असेल आणि देवेंद्रजी ते करून दाखवतात.